Good evening, everyone. Welcome to our study on world religions. आणि सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. आणि जगातील धर्म या विषयाचा गेले काही आठवडे आम्ही अभ्यास करत आहोत. तोच विषय आज आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. This is Pastor Lewis coming to you from Atlanta, Georgia, USA. आणि मी पास्टर लेविस अटलांटा अमेरिकेतून आपल्याशी संपर्क साधत आहे. Okay. Brother Donga, are you able to see my Yeah, it is a shared? small, but I can see that Judaism and all. You can continue. I will see it. Okay. Let me see if there's make it a little bit larger. Yeah. Every little bit helps. Yeah. Okay, we're going to be going very quickly today, Brother Dongra. Yeah. And we are beginning with Judaism. आणि आपण यहुदी धर्मापासून सुरुवात करणार आहोत. So the first couple of slides will be a repetition from last week. आणि गेल्या आठवड्यामधील काही गोष्टींची आपण थोडी उजळणी करूया. As we look at the basic beliefs of Jewish people, number one is that there is only one God. आणि यहुदी धर्मीय जे लोक आहेत त्यांचा जो धर्मविश्वास आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे यहुदी लोक एकाच देवाला मानतात किंवा एकच देव आहे असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. Please look at Deuteronomy chapter 6, verse 4. That reads, "Hear, O Israel, the Lord our God, the Lord is one." अनुवाद 6:4 मध्ये आम्ही वाचतो, हे इस्रायला ऐक की तुझा प्रभू देव आहे आणि प्रभू एकच आहे. Deuteronomy chapter 6, verse 4 is the most important, one of the most important scriptures to the Jewish faith. अनुवाद 6:4 हे वचन यहुदी धर्मीय लोकांच्या विश्वासासाठी फार महत्वाचं मानलं जातं. The second basic belief of Judaism is that traditions of man is more superior to the scriptures of God. आता यहुदी लोक दुसरी गोष्ट अशी मानतात की पवित्र शास्त्रापेक्षा ज्या रूढी परंपरा माणसांनी बनवलेल्या आहेत त्याला ते जास्त महत्व देतात. देवाच्या वचनापेक्षा माणसांनी बनवलेल्या रूढी परंपरांना ते जास्त महत्व देतात. आमेन. This is difficult for us to comprehend. आणि हे आम्हाला विश्वासणाऱ्यांना समजायला थोडंसं अवघड आहे. But commentaries or encyclopedias written by Jewish teachers are studied and respected more than the scriptures themselves. आता जे यहुदी शिक्षक आहेत किंवा यहुदी धर्माचे अभ्यासक आहेत, तज्ञ आहेत, त्यांनी लिहिलेले जे भाष्य ग्रंथ आहेत किंवा पुस्तक आहेत त्यांना यहुदी लोक पवित्र शास्त्रापेक्षा जास्त महत्व देतात त्यांच्या सांगण्याला. आमेन. The third basic belief of Judaism is that humanity is basically good. तिसरा जो धर्मविश्वास आहे यहुदी लोकांचा, त्यांचं असं मानणं आहे की मानवता ही मूळतः चांगले आहे, म्हणजे सर्व जगातले मानव हे चांगल्या वृत्तीचे आहेत. Jews believe that since we are made in the image of God, there is no need for them to be restored to a relationship with God. आता यहुदी धर्मीय लोकांचा असा विश्वास आहे की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे
आम्हाला म्हणजे मानवाला देवानं आपल्या प्रतिरूपाचा असं बनवलं असल्यामुळे आता परत देवाशी नातेसंबंध जोडणं हे फारसं मानवासाठी आवश्यक नाही असं त्यांना वाटतं. आमेन. Which leads us to the fourth basic belief of Judaism, and that is that salvation must be earned. चौथा जो त्यांचा धर्मविश्वास आहे यहुदी लोकांचा, त्यांना असं वाटतं की तारण हे मानवी प्रयत्नांनी मिळू शकतं. आमेन. Jews believe that salvation is earned through repentance, prayer, and good deeds. यहुदी लोकांचा असा धर्मविश्वास आहे की पश्चाताप, प्रार्थना आणि सत्कृत्य केल्यामुळे आम्हाला तारण प्राप्ती होऊ शकते. आमेन. Number 5 is the requirement that observing the law, the Sabbath, and the festivals is very important in Judaism. यहुदी धर्मीय लोकांसाठी नियमशास्त्राचं म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं, शब्बात पाळणं आणि देवानं नियमशास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये दिलेले सर्व सण पाळणं हे फार महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. In other words, what a person does is more important than what a person believes. यहुदी धर्मीय लोकांसाठी एखादा व्यक्ती काय विश्वास ठेवतो याच्यापेक्षा एखादा व्यक्ती काय कृती करतो हे त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं. विश्वासापेक्षा कृतीला ते अधिक महत्व देतात. आमेन. The sixth basic belief of Judaism is that Jews deny that Jesus is the Messiah. सहावा धर्म विश्वास यहुदी लोकांचा आहे की देवानं अभिवचन दिलेला मशीहा प्रभू येशू ख्रिस्त आहे हे ते मानत नाहीत, हे ते नाकारतात. आमेन. Jews see no need for a savior or a redeemer who would die for the sins of the world. आणि यहुदी लोकांना वाटतं की मानवाच्या पापांसाठी मरण्याची आवश्यकता असलेला तारणारा किंवा उद्धारकर्ता याची काय मानवाला गरज नाही. This again is hard for us as Christian believers to understand, but it explains the scripture where it says Jesus came to his own and his own rejected him. आणि आम्हाला विश्वासणाऱ्यांना या गोष्टी समजून घेणं फारच अवघड आहे, पण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू स्वकीयांकडे आला म्हणजे आपल्या लोकांकडे यहुदी लोकांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. आमेन. As part of your homework, please study this passage from 1 Corinthians chapter 1, verses 22 to 24. And Brother Dongra, I would be happy if you would read that from your copy of the scriptures. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे, लिहून घ्या. पहिले करिंथी याचा पहिला अध्याय 22 ते 24. पहिले करिंथी पहिला अध्याय 22 ते 24 मी वचन वाचतो. पहिले करिंथी पहिला अध्याय 22 ते 24. Amen. Thank you, Brother Dongra. मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही
देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवतो. Amen. Brother Dunger, we lost your internet connection just for a moment. So if you would just emphasize to the students that we would like them to work पुन्हा with. आपण वाचूया पहिले करीत याचा पहिला अध्याय 22 ते 24. पहिले करीत याचा पहिला अध्याय 22 ते 24. पुन्हा मी वाचतो. Can you hear me? Yes, we can hear you. Yeah. It was just a brief pause. यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेन्यास मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही देवाचं सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. Amen. Thank you, Brother Donger. We're going to move quickly to the world religion known as Islam. आता आपण पुढं दुसरा जो जागतिक धर्म आहे इस्लाम त्याच्याकडे वळूया. As of the year 2025, it is estimated that there are over 2 billion Muslims in the world, making Islam the second largest religion after Christianity. आणि 2025 मध्ये असा अंदाज बांधला जातो की जगामध्ये जवळजवळ 20 कोटी लोक इस्लाम किंवा मुस्लिम धर्माचे आहेत आणि ख्रिस्ती धर्माच्या लोकांनंतर ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. दुसरा नंबर मुस्लिम लोकांचा लागतो. जागतिक धर्माच्या क्रमवारीत मुस्लिमांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. Amen. Just briefly, 3 countries they have the largest number of Muslims, beginning with जगातले Indonesia. 3 देश आहेत त्यामध्ये मुस्लिम लोकांची संख्या सर्वात जास्ती आहे. Indonesia has 243 million Muslims, comprising 88% of its population. आणि इंडोनेशिया या देशामध्ये लोकसंख्येच्या 88% मुस्लिम लोक राहतात. त्यांची संख्या जवळजवळ 24 कोटी आहे. In second place, we have Pakistan, nearly 240 million Muslims, but comprising a staggering 97% of its population. आणि पाकिस्तान हा देश जवळजवळ त्यातले 97% लोक मुस्लिम आहेत. And I would encourage our brothers and sisters to please pray for those Christians in Pakistan who are in such a minority. आणि मी सर्व आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींना विनंती करेन की पाकिस्तानमधील विश्वासणाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करा की अत्यंत अल्पसंख्य असे विश्वासणारे तिथं आहेत आणि विश्वासामध्ये राहण्यासाठी त्यांना आमच्या प्रार्थनेची गरज आहे. And Christians are also a minority in your homeland of India, where there were 200 million Muslims, but only comprising 15% of the enormous population. आणि भारतामध्ये देखील जवळजवळ 20 कोटी लोक मुस्लिम आहेत. लोकसंख्येच्या जवळजवळ 15% भारतीय लोकसंख्येच्या मुस्लिम या देशामध्ये राहतात आणि हिंदू धर्मानंतर त्यांचा दुसरा क्रमांक आहे मुस्लिम लोकांचा. आमेन. Thank you. Islam is divided into 2 major groups, the Sunni
84%, and the Shia only 15%. A third smaller group of mystics are called the Sufi, and they only comprise about 1% of all Muslims. आणि मुस्लिम धर्मियांमध्ये दोन गट आहेत. एक सुन्नी मुस्लिम, ते जगाच्या लोकसंख्येच्या 84% आहेत, आणि शिया मुस्लिम ते जागतिक लोकसंख्येच्या 15% आहेत. तिसरा एक गट आहे, अत्यंत लहान गट आहे, 1%, आणि ते सुफी मुस्लिम आहेत. आमेन. So let us look at the basic beliefs of Muslims. आता मुस्लिम धर्मीयांचा धर्मविश्वास काय आहे आपण थोडक्यात पाहणार आहोत. Number one is Allah is the only God, and to disagree with this is blasphemy. मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा पहिला विश्वास म्हणजे अल्लाह हा एकमेव देव आहे असं ते मानतात, आणि अल्लाह या देवाला न मानणं म्हणजे लबाडी किंवा धर्मभ्रष्टता असं ते मानतात. Allah is merciful and compassionate, but his nature is greater than what humans are capable of understanding. मुस्लिम धर्मियांच्या मते अल्लाह हा जो देव जे त्याला मानतात तो दयाळू आहे, कनवाळू आहे, पण मानवाला समजण्याच्या तो पलीकडे आहे असा त्यांचा विश्वास आहे. Number two, Muhammad is the trustworthy messenger and prophet of Allah. मुस्लिम धर्मियांचा दुसरा विश्वास म्हणजे महम्मद हा अल्लाहनं पाठवलेला एक निरोप्या किंवा संदेष्टा आहे असं मुस्लिम धर्मियांचा विश्वास आहे. Muslims believe that Jesus was sent only to the Jews, but Muhammad was sent to all people, and he is the last of the prophets. आता मुस्लिम धर्मियांचा असा देखील विश्वास आहे की येशू या संदेशाला केवळ यहुदी लोकांसाठीच पृथ्वीवर पाठवण्यात आलं होतं, परंतु मोहम्मदला सर्व जगातील लोकांसाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलं, आणि मोहम्मद हा आता ते शेवटचा संदेश आता मानतात. मोहम्मद नंतर अल्लाहकडून कोणताही नवीन संदेश येणार नाही असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. It is believed that Muhammad was born in the year 570 AD and he died in 632. आता मोहम्मद याचा जन्म 570 सालामध्ये झाला अरेबियामध्ये, आणि 632 मध्ये त्याचा मृत्यू झाला अशी नोंद आहे. The fact that Muhammad did not have a son to take over leadership became a big problem and led to divisions among his followers. आता हा जो मोहम्मद हा अल्लाहचा संदेष्टा आहे मुस्लिम लोक मानतात, त्याला मुलगा नसल्यामुळे पुढं नेतृत्व कुणी करायचं हा मोठा प्रश्न मुस्लिम धर्मियां पुढे होता, आणि या प्रश्नांमुळे या मुस्लिम धर्मियामध्ये वेगवेगळे गट तयार झालेले आम्ही पाहतो. It is important to remember that Muslims do not worship Muhammad. In Islam, worship is only for God. हे पाहणं महत्वाचं ठरतं की मुस्लिम लोक मोहम्मदची भक्ती, पूजा किंवा आराधना करत नाहीत. मुस्लिम लोक केवळ अल्लाहचीच आराधना, भक्ती करतात. Number three,
The Quran is the ultimate source of authority. तिसरा धर्मविश्वास मुस्लिम लोकांचा आहे की त्यांचा जो धर्मग्रंथ आहे कुराण हा अधिकारामध्ये सर्वात उच्च स्थळी आहे असं ते मानतात. कुराणमध्ये लिहिलेल्या गोष्टींच्या वरती कुठलाही अधिकार ते मानत नाहीत. Muslims believe the Quran is the record of the precise words of Allah. मुस्लिम लोकांचा असा विश्वास आहे की कुराणमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या अल्लाने सांगितलेल्या आहेत किंवा अल्लाह त्या बोललेल्या आहेत. The Quran was revealed to the Prophet Muhammad by the angel Gabriel over a span of 23 years. आता मुस्लिम लोकांचा असा विश्वास आहे की कुराण मधील लिहिलेल्या गोष्टी या मोहम्मद संदेष्टाला गाब्रियल या देवदूताने जवळजवळ 23 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगितल्या किंवा प्रगट केल्या आणि मग मोहम्मदने त्या सर्व लिहून काढल्या. तोच हा कुराण हा धर्मग्रंथ असं मुस्लिम लोक मानतात. आमेन. Number 4, salvation requires faithfulness to the 5 pillars of Islam. चौथा धर्मविश्वास मुस्लिम लोकांचा आहे की तारण प्राप्ती मोक्ष प्राप्ती हे इस्लाम धर्मामध्ये सांगितलेल्या 5 महत्वाच्या गोष्टी विश्वासपूर्वक केल्याने प्राप्त होते. The first pillar of Islam is called the confession. There is no God but Allah, and Muhammad is his prophet. पहिली महत्वाची गोष्ट ते मानतात की कबुली, आणि ही कबुली काय द्यायची आहे की अल्लाह शिवाय दुसरा देव नाही आणि मोहम्मद हा अल्लाहचा एकमेव आणि शेवटचा संदेष्टा आहे. आमेन. If you say this phrase with sincerity in your heart, that is all that is required to become a Muslim. आणि ही प्रार्थना तुम्ही अंतःकरणपूर्वक जर म्हटली तर तुम्ही एक मुस्लिम व्यक्ती बनू शकता. The second pillar of Islam is prayer 5 times a day with ceremonial washing while facing the city of Mecca in Saudi Arabia. मुस्लिम धर्मीयांच्या 5 महत्वाच्या धार्मिक गोष्टींमध्ये दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रार्थना किंवा त्यांचं नमाज पढणं, आणि दिवसातून 5 वेळा ही प्रार्थना किंवा नमाज अदा केली जाते आणि त्यामध्ये विशिष्ट हात पाय धुणे आणि सौदी अरेबिया या देशामधील मक्का हे धार्मिक ठिकाण आहे त्या दिशेला तोंड करून ह्या प्रार्थना म्हणणं किंवा नमाज पढणं या गोष्टींचा समावेश आहे. The third pillar of Islam is the fasting during the month of Ramadan from sunrise to sunset by abstaining from all food, drink, and sexual relations. तिसरी महत्वाची गोष्ट इस्लाम धर्मियांसाठी आहे आणि ती म्हणजे उपवास किंवा ते त्याला रोजा असं म्हणतात. आणि रमजानच्या महिन्यामध्ये सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते अन्न, पाणी आणि शारीरिक संबंध याचा त्याग करतात आणि 40 दिवस रोजे पाळतात.
The fourth pillar of Islam is giving charity to the poor and for the effort to spread Islam in the world. आता चौथी महत्वाची गोष्ट आहे इस्लाम धर्मीयांमध्ये, ती म्हणजे दान धर्म करणे, गरिबांना दान धर्म करणे आणि इस्लाम धर्माच्या जगामधील प्रचार आणि प्रसारासाठी देखील दान धर्म करणे. And the fifth pillar of Islam is the pilgrimage to the city of Mecca. And this is required of every Muslim, if possible, at least once in their lifetime. इस्लाम धर्मीयांचं पाचवा महत्वाचं तत्व त्यांचं जे आहे ते म्हणजे हाज यात्रा किंवा तीर्थयात्रा. मक्का या ठिकाणी आयुष्यातून कमीत कमी मुस्लिमांनी एकदा तर तिथं भेट दिली पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे. Brother Dongra, another scripture verse for the students to refer to in their homework is Titus. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठासाठी दुसरं एक वचन आहे, लिहून घ्या. तीताचं पत्र 3रा अध्याय आणि 4 ते 7. तीताचं पत्र तिमोथ्यानंतर तीताचं पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 7 मी वाचतो. Brother Dongra, in the interest, Brother Dongra, Brother Dongra, can you hear me? This one is rather long, so in the interest of our short time we have together, just ask them to read this on their own for study, please. आणि विद्यार्थ्यांनी घरी हा वाचायचा आहे शास्त्रभाग 3, 4 ते 7. Amen. Continue. Thank you. And we will move along to Roman Catholicism, the world's largest Christian church. आणि आता आपण जगातील सर्वात मोठ्या ख्रिस्ती मंडळीकडे वळणार आहोत. आणि ही मंडळी कोणती आहे तर रोमन कॅथोलिक मंडळी. त्यांच्या धर्मविश्वासाबद्दल आपण आता अभ्यास करणार आहोत. रोमन कॅथोलिक मंडळी. Amen. Thank you. And we will look at the basic beliefs that we agree with and those that we disagree with. आता रोमन कॅथोलिक ही जरी ख्रिस्ती मंडळी असते तरी काही ते करत असलेल्या गोष्टींवर आमचा विश्वास आहे आणि काही गोष्टी जे त्या करतात धर्माच्या नावाखाली त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आमेन. The first one we agree with, that God is one but has revealed himself as 3 persons. आणि कॅथोलिक लोकांच्या धर्मविश्वासावर आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही सहमत आहोत. ते म्हणजे देव हा एक आहे, परंतु देव हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या 3 व्यक्तींमधून प्रगट झालेला आहे. आमेन. We call this the doctrine of the Trinity, Father, Son, and Holy Spirit. आम्ही याला त्रैक्याचं तत्व किंवा त्रैक्याचा सिद्धांत असं म्हणतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. And we agree that Jesus is the second person of the Trinity. कॅथोलिक लोकांबरोबर आम्ही सहमत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा त्रैक्यामधील दुसरी व्यक्ती आहे. आमेन. We agree that Jesus is fully God and fully man. आणि आम्ही सहमत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य होता. We agree that Jesus was born of a virgin, lived a sinless life, died on the cross, was buried, and rose again. Amen. आम्ही कॅथोलिक लोकांच्या धर्मविश्वासाशी सहमत आहोत की प्रभू येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. प्रभू येशू हा
निष्पाप जीवन जगला. वधस्तंभावर त्याला खिळून मारण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. आमेन. We agree that humans we agree that humans have a sinful nature and need a savior. आणि आम्ही रोमन कॅथोलिक यांच्या धर्मविश्वासाशी सहमत आहोत की मानव हा पापी स्वभावाचा आहे जन्मतात आणि त्याला तारणाऱ्याची आवश्यकता आहे. आमेन. We agree that abortion is wrong, marriage and families are important, religious freedom is a good thing, and helping the poor and the ill is a duty of all Christians. रोमन कॅथोलिक विश्वासाशी आम्ही सहमत होतो. ज्या वेळेला जो गर्भपात आहे हा चुकीचा आहे आम्ही देखील मानतो. कुटुंब व्यवस्था ही फार महत्वाची आहे असा आमचा देखील विश्वास आहे. धार्मिक स्वतंत्रता ही चांगली आहे असा आमचा देखील विश्वास आहे. आणि गरिबांना मदत करणं, दान धर्म करणं आणि आजाऱ्यांना देखील मदत करणं हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे असा आमचा देखील विश्वास आहे. आमेन. But we disagree with the Roman Catholics that there are three sources of authority. आता रोमन कॅथोलिक धर्मविश्वासाशी आम्ही सहमत नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत? त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रोमन कॅथोलिक विश्वास ठेवतात की अधिकाराच्या बाबतीमध्ये तीन उगम आहेत किंवा अधिकाराचे तीन स्त्रोत आहेत. आमेन. Brother Dongra, please inform the students that I would like them to study this next list, a short list, as part of their homework. आणि विद्यार्थ्यांनी हे लिहून घ्या. त्यांच्या गृहपाठासाठी या पुढच्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यास करायचा आहे किंवा पुस्तकं पुढची शक्य असल्यास ती वाचायची आहेत आणि त्यामधल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. If you want to understand the beliefs of Roman Catholics, you have to understand their beliefs about sources of spiritual authority. आता रोमन कॅथोलिक लोकांचा धर्मविश्वास जर आम्हाला माहिती करून घ्यायचा असेल की कशावर त्यांचा विश्वास आहे तर त्यांचे जे अधिकाराचे स्रोत आहेत ते आम्ही माहिती करून घेतले पाहिजेत. So the three sources of authority are, the first is the Bible plus 7 books of the Apocrypha. या आता पहिलं जे अधिकार क्षेत्रातील अधिकाराबद्दल ते मांडतात, पवित्र शास्त्र त्यातील 66 पुस्तकं ते मांडतात, पण अधिक 7 पुस्तकं त्याला अपोक्रिफा म्हटलेलं आहे. म्हणजे रोमन कॅथोलिक बायबल मध्ये 66 अधिक 7 म्हणजे 73 पुस्तकं आहेत असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. So we don't have time in this class to go into the details, but we ask the students to research what is the Apocrypha. आणि अपोक्रिफा म्हणजे काय याविषयी जास्त सविस्तर या वर्गामध्ये आपल्याला सांगता येणार नाही, पण विद्यार्थ्यांनी अपोक्रिफा मध्ये काय काय आहे याचा गृहपाठ करायचा आहे किंवा ते गुगल किंवा इतर ठिकाणाहून तुम्ही जाणून घ्यायचा आहे YouTube वरून. The second source of authority is church traditions and the 7 sacraments. So as homework, you see the little star next to sacraments. As homework, please ask the students to do research on what are the 7 sacraments.
हा, आता जिथं स्टार दिलेला आहे वरती अपोक्रिपामध्ये स्टार आहे, स्टार लिहिलेला विद्यार्थ्यांचा गृहपाठ आहे. म्हणजे अपोक्रिपा मध्ये काय काय गोष्टी आहेत विद्यार्थ्यांनी शोधून काढायच्या आहेत, लिहायच्या आहेत. तसंच सॅक्रामेंट म्हणजे जे धार्मिक विधी आहेत त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते विद्यार्थ्यांनी शोधून काढायच्या आहेत. आणि रोमन कॅथोलिक मंडळीच्या ज्या परंपरा आहेत, रूढी आहेत आणि 7 त्यांचे धार्मिक विधी आहेत ते विद्यार्थ्यांनी शोधून काढायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. And the third source of authority is the teachings of the Pope, or also known as the Holy Father. आणि तिसरं जे अधिकार क्षेत्राचं स्रोत त्यांचा आहे तो म्हणजे रोमन कॅथोलिक लोकांचा सर्वोच्च जो धार्मिक नेता आहे ते ज्याला पोप म्हणतात, त्या पोप किंवा पवित्र पिता असं देखील त्याला म्हणतात, होली फादर. त्यांचं जे शिक्षण आहे ते देखील पवित्र शास्त्रा इतकंच महत्वाचं आहे असा रोमन कॅथोलिक लोकांचा धर्म विश्वास आहे. आमेन. We also disagree with the views of the Roman Catholics concerning Mary, the mother of Jesus. प्रभू येशूची आई मरिया हिच्याविषयी रोमन कॅथोलिक लोकांचा जो विश्वास आहे त्याच्याशी देखील आम्ही असहमत आहोत, आम्हाला तो पटत नाही. Roman Catholics believe Mary remained pure from sin in all her life. रोमन कॅथोलिक लोकांचा असा विश्वास आहे की मरिया जिनं येशूला जन्म दिला ती आपल्या आयुष्यभर पवित्र म्हणजे पाप विरहित निष्पाप अशी राहिली असं ते मानतात. आम्ही त्याशी असहमत आहोत. आमेन. Roman Catholics believe that praying to Mary and other saints is an essential part of Christian worship. रोमन कॅथोलिक लोकांचा असा विश्वास आहे त्याप्रमाणे आम्ही मरिया मध्ये जे होऊन गेलेले संत लोक आहेत त्यांची देखील प्रार्थना केली पाहिजे असं ते. Brother Dungrill, let's read that one more time. Prayers to Mary and other saints कॅथलिक are essential. लोकांचा विश्वास काय आहे मरियेच्या संदर्भात की मरिया ही येशूला जन्म दिल्यानंतर सुद्धा मरेपर्यंत आणि पवित्र राहिली असं ते मानतात. आणि जसे आम्ही परमेश्वराशी प्रार्थना करतो तसंच रोमन कॅथोलिक लोकांचं म्हणणं आहे कडे देखील प्रार्थना केली पाहिजे. आणि रोमन कॅथोलिक मध्ये होऊन गेलेले पूर्वीचे जे धार्मिक पुढारी जे त्यांना संत म्हणतात त्या संत लोकांचा त्यांचा विश्वास आहे. The third point where we disagree with Roman Catholics is their teaching about sin. आणि पापासंबंधी रोमन कॅथोलिक लोकांचा Roman Catholics believe there are two types of sins. Some sins may condemn a person to hell, such as blasphemy, murder, or rape. रोमन कॅथोलिक की जगामधील काही जी पापे आहेत म्हणजे धर्मभ्रष्टता, खून किंवा बलात्कार
असा पाप करणारा व्यक्ती त्याला नरकामध्ये टाकलं जातं. But some sins do not condemn a person to hell, such as swearing, disobeying your parents, or being disrespectful. आणि रोमन कॅथोलिक लोक असं मानतात की काही जी पाप आहेत, उदाहरणार्थ खोटी शपथ वाहणे, आई वडिलांच्या आज्ञा न मानणे किंवा इतरांना आदर न देणे, या नरकात टाकण्यात येऊन, म्हणजे पापामध्ये ते भेदभाव करतात, मोठी पाप लहान पाप असा. The fourth continue, the fourth teaching of disagreement would be confession of sin. आणि चौथ्या गोष्टीमध्ये रोमन कॅथोलिक विश्वासाशी आम्ही Roman Catholics असहमत आहोत, ते म्हणजे पापाची. या Roman Catholics believe that a sinner must confess sins to a priest, and the priest imposes acts of self-punishment. These acts of self-punishment. Yeah. Let's try that again. Let's try that again, Brother Dungra. A sinner must. रोमन कॅथलिक लोकांचा. Let me try that one more time. A sinner must रोमन confess. कॅथलिक लोकांचा असा विश्वास आहे की आम्ही आमची पाप केवळ देवाकडे नव्हे, तर जो प्रिस्ट आहे किंवा धार्मिक पुढारी आहे त्याच्याकडे कबूल केली पाहिजे, तरच त्या पापांच्या शिक्षेपासून आमची सुटका होऊ शकतो आणि पापी व्यक्तीचं देवाबरोबरचं नातं अखंड राहू शकतं. म्हणजे पाप कबुली देवाकडे केली कबुली चर्च मधल्या धार्मिक पुढाऱ्याकडे किंवा प्रिस्ट जो याजक आहे त्याकडे केली पाहिजे असं ते मानतात. आम्ही त्याशी असहमत आहोत. आमेन. So these acts of self-punishment restore the sinner to a right relationship with God. आणि चर्चमध्ये प्रिस्ट किंवा पास्टरशी पाप कबुली किंवा होते आणि देवाशी नातेसंबंध जोडला जातो असा त्यांचा धर्मविश्वास आहे. Yes, confession is over now. Proceed, Pastor. Our fifth area of disagreement is with their view of the Lord's Supper or communion. पाचवा जो रोमन कॅथोलिक लोकांचा धर्म प्रभू भोजन. Brother Dongra, can you hear me? Yeah. Okay. Your internet feed is being interrupted occasionally. Shall I explain that? Lord's Supper? Okay, the Lord's Supper. According to Roman Catholic teachings, the bread and the wine are transformed into the literal or the actual body and blood of Christ during the ritual of the Lord's Supper. रोमन कॅथोलिक लोकांचा असा विश्वास आहे की प्रभू भोजनाचा विधी पाळत असताना
जो द्राक्षारस आहे ती पाळत असताना चर्चमध्ये Brother Dongra. Come back, Brother Dongra. Yes. Now unmute your feed, Brother Dongra. And maybe we Unmute your microphone. and maybe Are you able to? turn off the video? That might help. Yeah. This is going much faster than I expected, so I'm going Okay. to have time for questions. Awesome. Yeah, so if we've lost we're giving the students a moment to reflect. Sure. And to catch up. Stretch their fingers from all the writing and typing or whatever they're doing. Although I'm not able to see how many students we have. Let's see. Yes. I see there's quite a few. Yeah. Yep. Hello, Brother Dongre. Brother Charles, are these students mostly independent or single students at each location, or are there classrooms like Some are in the group setting. some Yeah. of both? Okay. Let's see. Yeah, none of them have their cameras turned on, so I'm Sure. teaching into the void. Yes. Brother Deepik, could you kindly fill in up? Yeah, I'm nearly at the end, Yes. so we're Okay. fine. Yeah, Pastor Luis. Yeah. I Yeah, think Brother Deepak, I'm audible. nice to see you. I'm audible. Thank you. We're finishing up here with Roman Catholics, Yeah. and the fifth area of disagreement. We want to review it one more time just in case, and we call that the Lord's Supper. According to Roman Catholic teachings, the bread and the wine are transformed into the actual body and blood of Christ during the ritual of the Lord's Supper. हा आपण आता म्हणजे कॅथलिक धर्म जो आहे ख्रिश्चन धर्म आणि आपला विश्वासू लोकांचा जो बिलिव्हर्स लोकांचा जो ग्रुप आहे यांच्यामध्ये जे वेगळेपण आहे आपण कशामध्ये असहमत आहोत ते मुद्दे पाहत आहोत आणि आपण पाचवा मुद्दा पाहत आहोत की रोमन कॅथलिक शिकवणीमध्ये असं सांगितलं जातं की जी प्रभुभोजनाची भाकर आणि द्राक्षरस आहे ते म्हणतात की ते खरोखर येशूचं शरीर आहे आणि खरोखर ते येशूचं रक्त आहे की जे आपण प्रभुभोजनामध्ये घेतो म्हणजे जी भाकर घेतली जाते ती येशूचं खरं शरीर आहे आणि जो प्याला पिला जातो किंवा जो द्राक्षरस पिला जातो तो येशूचं खरं रक्त आहे असं ते म्हणतात. ओके. Thank you, Brother Deepak. And number 6 is the Roman Catholic teaching of justification, or we could say forgiveness. In order to have a right relationship with God, you need both faith and good works or good deeds.
आणखीन एका बाबतीत आपण असहमत होतो कॅथलिक धर्माशी, ते म्हणजे की नीतिमत्व प्राप्त करणे किंवा क्षमा प्राप्त करणे. आणि ते असं म्हणतात की जर आम्हाला देवाबरोबर आपले योग्य संबंध स्थापित व्हायचे असतील तर आपण विश्वास आणि चांगली कृत्य दोन्हीमध्ये पुढे असलं पाहिजे. Therefore, म्हणजे त्यांचं सत्कर्मावर सुद्धा भर आहे. म्हणजे सत्कर्म सुद्धा करा, विश्वास पण ठेवा आणि सत्कर्मे करा. Amen. Yeah. Roman Catholics, therefore, have no assurance of salvation. आणि म्हणून रोमन कॅथलिक लोकांमध्ये तारणाविषयीची खात्री नाहीये. They have no way of knowing if they have done enough good deeds to outweigh their sin and their bad deeds. आणि आपल्या सत्कर्मांच्या द्वारे त्यांना ती खात्री मिळू शकत नाहीये की आम्ही किती सत्कर्म केली पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला तारण प्राप्त होऊ शकेल. त्यांचा भर सत्कर्मावर आहे आणि त्यामुळे त्यांना तारणाची खात्री मिळत नाही. But the Bible clearly teaches that we are saved by the grace of God through faith in Jesus Christ alone. पण पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवतं की आमचं तारण हे देवाच्या कृपेने झालेलं आहे. विश्वासाच्या द्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाच्या कृपेने आमचे तारण झालेले आहे. For our homework, we must meditate and study Ephesians chapter 2, verse 8, which says, For by grace have you been saved through faith, and this not of your own doing, it is the gift of God. आणि इफिसीतील याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन सांगतं की विश्वासाच्या द्वारे कृपेनेच आपले तारण झालेले आहे आणि आपल्या कर्मांनी ते झालेले नाही, तर ते देवाचे दान आहे. आपण सत्कर्म केल्याने आमचं तारण होत नाही, तर ते देवाचे एक दान आहे की ज्यामुळे आपलं तारण झालेलं आहे. For homework, we study Romans chapter 8, verse 30. Those whom God set apart, he called, and those he called, he put right with himself, and he shared his glory with them. आणि रोमक्रसपत्र 8वां अध्याय 30व्या वचनामध्ये असं म्हटलंय की ज्यांना त्याने पाचारण केले, ज्यांना त्याने आपल्यासाठी पवित्र केले त्यांना त्याने पाचारण केले, आणि ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलेलं आहे, ज्यासाठी की त्यांच्याद्वारे की गौरव प्राप्त व्हावे. मी आय विल रीड दॅट पासेज. Thank you. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. आमेन. Thank you. And the final scripture, Brother Deepak, if you would find Colossians chapter 2, verses 13 and 14. कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 आणि 14 वचन मी वाचतो. कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय 13 आणि 14 वचन. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. आमेन. Amen. So for our homework this week, we meditate, we memorize, we study the verses from today. That was आणि included. आजच्या अभ्यासासाठी
तुम्ही आज जी वचनं आपण पाहिली त्या वचनांचं मनन चिंतन करा, काही वचने पाठांतर करा. So we have those three from the ending just a moment ago, and then we have the book of Titus that we read earlier. आणि तिताच्या पत्रातील मी 2 वचने तुम्हाला मनन चिंतन करण्यासाठी सांगितले आहेत. आणि आताच जे आपण इफिसकरास पत्र, रोमकरास पत्र आणि कलिसिकरास पत्र याच्यातील जी वचने पाहिली त्या वचनांचं सुद्धा तुम्ही मनन चिंतन करा. And we ask that you pray for the other students and pray for those who are teaching the classes for the students. आणि तुम्ही तुमच्या मित्रांसाठी प्रार्थना करा, जे तुमच्यासोबत शिक्षण घेत आहेत, ह्या सर्व गोष्टी शिकत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुम्हाला शिकवत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. We ask you to review the basic beliefs of the Jews, the 5 pillars of Islam, the Catholic Bible, and the Apocrypha, and the 7 sacraments. आणि इस्लाम धर्मामधील जे 5 स्तंभ आहेत इस्लाम धर्माचे त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याचबरोबर कॅथलिक लोकांचं जे बायबल आहे त्या बायबलमध्ये नवीन पुस्तकं त्यांनी वाढवली आहेत आणि त्या नवीन पुस्तकांना अपोक्रिफा असं म्हटलेलं आहे. जादाची पुस्तकं त्यांच्यामध्ये आहेत. आपल्या बायबलमध्ये 66 पुस्तकं आहेत, तर त्यांच्या बायबलमध्ये जरा जास्तीची पुस्तकं आहेत. तर ती अपोक्रिफा त्याचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या. त्याचबरोबर कॅथलिक धर्मामधील जे 7 विधी आहेत, 7 विधी तुम्ही केलंच पाहिजेत तारण होण्यासाठी. ते 7 विधींचा सुद्धा अभ्यास करा, माहिती घ्या. And I encourage the students to look ahead to the terminology for next week as we finish up with the religions of Sikhism, Buddhism, and Hinduism. त्यानंतर आपण पुढच्या अभ्यासामध्ये शीख धर्माबद्दल, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. तर ह्या सुद्धा संज्ञा तुम्ही अभ्यासात घ्या, मग त्याच्याबद्दल थोडा विचार मनन चिंतन करा. Well, our time is just about concluded, and I wonder if we have time maybe for one question. If someone has a question, I will attempt an answer. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न आपण घेऊया आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देईन. तर तुमच्यापैकी कोणाची जर प्रश्न विचारायची इच्छा असेल तर कृपा करून प्रश्न विचारा. कोणाचे प्रश्न आहेत का? Pastor, I have one question. So, okay. Actually, I'm enjoying this class, Pastor. So, thank you for this class. It is very nice, informative, and very nice presentations.